जय आदिशक्ती. मी संगीता कुकले. अदृश्य अस्तित्व या चॅनलमध्ये सर्व ईश्वरांच्या लाडक्यांचे, सर्व श्रद्धाळू भक्तांचे अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते. बंधू आणि भगिनींनो, आपण असा विषय घेऊन आलेलो आहे की हल्ली लग्न जुळण्यासाठी खूपच अडचणी निर्माण होतच आहेत की लग्न जुळत नाही मुलांची. हा एकच प्रश्न वारंवार गादीला येत असतो की किंवा बऱ्याच लोकांचे फोनवरती देखील हाच प्रश्न असतो की लग्न जुळत नाहीत, ताई काय करावं. कोणी म्हणतं आम्हाला काही दोष सांगितले, आम्ही पत्रिकेमध्ये आम्हाला जे जे काही सांगितलेलं आहे ते आम्ही सर्व करून टाकलेलो आहे, तरी देखील ताई लग्न जुळत नाहीत. आपण आज हा विषय घेतलेला आहे. या विषयावरती आपण आज चर्चा करणार आहोत. तर पहिल्यांदा माझ्या चॅनलमध्ये तुम्ही आला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. सबस्क्राईब करताना घंटीचे बटन नक्की दाबायचे आहेत आणि व्हिडिओ बघत बघत जरा चालूमध्ये व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. पहा काय होतं ना की हल्ली लग्न जुळत नाहीत. या पाठीमागे खरोखर काही पत्रिकेमध्येच अडचणी आहेत का? मग पत्रिकेमध्ये जर अडचणी असेल तर तुम्ही खूप शांती करून तुम्ही टाकलात तरी देखील तुमचे लग्न ठरत नाहीयेत. मग ह्या अडचणी काय येतात? तर काही अडचणी येण्याच्या पूर्वी मी तुम्हाला काही गोष्टीचं सविस्तर तुमच्या समोर बोलणार आहे की बघा हल्ली काय झालेलं आहे की मुलींच्या अपेक्षा खूपच वाढलेल्या आहेत की मुलींना मुलगा जास्त वयस्कर पाहिजे नाही, मुलींना तो मुलगा नोकरीवालाच पाहिजे, त्याचं चांगलं घर बांधलेलं पाहिजे, त्याचा बंगला चांगलाच पाहिजे, त्याच्याकडे गाडी असावी. म्हणजे ह्या ज्या काही मुलींच्या अपेक्षा आहेत हल्ली, या अपेक्षा खूपच आहेत. आणि तुम्ही मला एक सांगा की मुलगा त्याचं वय पण कमी पाहिजे, म्हणजे 25-26 वयामध्ये जर त्याला लग्न करायचं म्हटलं तर त्या मुलाच्या आई वडिलांनी त्या मुलाला शिकवायचं का त्याला नोकरीला लावायचं, कुठे पैसा लावायचा, मुलांच्या नोकरीमध्ये पैसा घालायचा, की घर बांधायचं. एखाद्याची परिस्थिती नसते मग त्यांनी मुलाला शिकवायचं का पहिले घर बांधायचं का गाडी घ्यायची. म्हणजे ह्या ज्या काही आपल्या अपेक्षा आहेत मुलांच्या आईने देखील समजून घ्यायला पाहिजे या सर्व गोष्टी, आणि मुलींच्या आईने देखील या सर्व गोष्टी समजून घ्यायला पाहिजे. म्हणजे मुलं पण हल्ली सगळ्याच प्रॉब्लेम आपण मुलीला देऊ शकत नाही. मुलांचे देखील हल्ली व्यसनाचे खूपच काही प्रकार आहेत, तर ह्या गोष्टी पण कमी केल्या पाहिजेत. काय होतं की खेडेगावाच्या ठिकाणी की थोडं जर आपण कधी कुठल्या गलतीमध्ये सापडलं की कुठला मुलगा व्यसन कधीतरी करत असेल पण कोणी बघितलं की ते स्थळ तुमच्या घरापर्यंत येण्याच्या पूर्वीच बाहेरूनच कोणीतरी चौकशीला येत असतं. चौकशी केली कुणाकडे किती लोक रिटर्न तशी जातात, त्याच्यामध्ये स्थळ देखील तुमच्यापर्यंत येत नाही. पण ह्या सर्व गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. मुलींनी थोडी त्यांच्या अपेक्षा कमी केल्या तर हे लग्न जुळतील. आणि बहुतेक तर मुलींच्या माझ्यामध्ये तर खूपच अपेक्षा आहेत, मुली समजूनच घेत नाहीयेत. मुलींना या सर्व गोष्टी पाहिजे असतात आणि आपण देखील आपल्या मुलांना सपोर्ट करत असतो की हो आम्हाला असंच पाहिजे तसंच पाहिजे. या गोष्टी कुठेतरी आपण आपल्या मुलांना समजून सांगितलेल्या पाहिजेत. आणि खरोखर जर कुणाला काही अडचणी असेल की खरंच तुम्हाला स्थळच येत नाहीयेत बिलकुल, तुम्ही खूप पूजा केल्या, ब्राह्मणाने जे काही सांगितलेलं असेल ते सर्व तुम्ही केलेलं आहे पण स्थळच येत नाही, तर खरोखर तुमचं वाशिंग बांधलेलं असू शकतं की कोणीतरी तुमचं वाशिंग बांधलेलं आहे, वाशिंग पुजलेलं आहे, त्या कारणाने देखील स्थळ येत नाहीयेत, लग्न जुळत नाही. मग यावरती काय करायचं तर पहा, चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला दुकानामधून 2 बाशिंग न्यायचे आहेत. म्हणजेच मुंडवळी, आमच्या साईडला आम्ही मुंडवळी म्हणतो, कोणी बाशिंग पण म्हणतं. तर देवाला जे बाशिंग आपण वापरतो ते साधं 2 बाशिंग घ्यायचे आहेत. 2 छोटे हात रुमाला घ्यायचे आहेत. मोतीचूरचे लाडू किंवा मग पेढ्याचा प्रसाद किंवा खडी साखर, दुर्वा, जास्वंदीचं फूल, हळदी कुंकू अक्षता हे गणपतीच्या मंदिरात सर्व घेऊन जायचं आहे. बापांची पूजा करायची आणि बापाला सांगायचे आणि त्या दोन्ही मुंडवळ्या बापांच्या, म्हणजे ते दोन्ही बाशिंग बापांच्या एक उजव्या साईडला एक डाव्या साईडला ठेवायचं आहे आणि बापाला प्रार्थना करायची आहे की हे बाप्पा माझं लग्न जुळू दे. काही अडचणी असतील, आर्थिक काही अडचणी येत असेल किंवा काही कोणी बाशिंग बांधलेलं असेल तर ते बंधन तू तोड असं त्याला सांगायचं आहे. माझं जर लग्न जुळालं ना की मी पहिलं बाशिंग मी तुला चढवील, नंतरच मी माझा बाशिंग बांधील असं तिथे बोलायचं आहे बाप्पाला. आणि तिथे बोलून घरी यायचं. मग बाकी ते तुम्ही ज्या 2 मुंडवळ्या तिथे बाप्पाच्या उजव्या साईडला डाव्या साईडला 2 बाशिंग ठेवलेले आहेत, ते बाशिंग तुम्हाला जे हात रुमाला छोटे छोटे मी तुम्हाला सांगितले होते, त्या हात रुमालामध्ये दोन्ही बाशिंग बांधून घ्यायचे आहेत वेगवेगळ्या रुमालामध्ये आणि एंट्रीच्या दरवाजामध्ये दोन्ही साईडला ते
मुंडोळ्या बांधून ठेवायच्या आहेत दाराला. आपण जेव्हा घरातील देवांची पूजा करतो तेव्हा त्या मुंडोळ्यांची देखील पूजा करायची, म्हणजे त्यावर अगरबत्ती फिरवायची. आणि ह्या खरोखर जर तुमचं वाशिंग भांडलेलं असेल तर या गोष्टीने देखील तुमची हा उपाय करून बघितला तुम्ही तर नक्कीच करून पहा. मित्रांमध्ये खरोखर जर तुमच्या लग्नाला अडचण येत असेल तर तुम्ही नक्कीच करून पहा आणि कमेंट करून देखील नक्की कळवायचं आहे की तुम्ही हा उपाय केल्यानंतर तुम्हाला काय अनुभव आलेले आहेत, सांगायचे जरूर आहेत. आणि अजून एक उपाय सांगते की नवरदेव नवरीच्या अंगावरती आपण जेव्हा अक्षता टाकतो, लग्न असतं जेव्हा आपण अक्षता नवरदेव नवरीच्या अंगावरती टाकतो तेव्हा त्या स्टेजवरती ज्या काही नवरदेव नवरीच्या अंगावरती ज्या अक्षता पडलेल्या असतात ते थोडीशी अक्षता घेऊन यायच्या आहेत तुम्ही घरी. आणि त्या अक्षता तुम्हाला पिंपळाच्या पानामध्ये गुंडळून त्याला सुती धाग्याने गुंडाळायचं आहे आणि तुम्ही तसं त्या तुमच्या देवाऱ्यात त्या ठेवायच्या आहेत. तर तुम्हाला तसं योग्य वाटत नसेल तुम्ही त्याला त्याच पानामध्ये पण लाल वस्त्रात बांधून तुम्ही त्या देवघरामध्ये जर ठेवल्या तर तुमच्या लग्नाच्या ज्या काही अडचणी असतील त्या नक्कीच दूर होतील. तुम्ही नक्कीच करून पहा आणि रिझल्ट देखील सांगायचा आहे. आणि तुम्हाला जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे. आणि जी जुनी मंडळी आहेत त्यांनी माझे व्हिडिओ गरजवंतापर्यंत पोहोचवायचे आहेत, तर त्यांच्या ज्ञानामध्ये भर टाकायचा आहे. त्यामुळे ही पण एक दैवी सेवाच आहे. हे दैवी सेवा करायची आहे तुम्हाला. जय आदिशक्ती.